होत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जाऊया क्रीडांगणावरती जेथे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे। नक्की सर, पाहिल्याप्रमाणे सामना खूप रंगतदार झाला आहे आणि खरंच मान्यवर आलेत। मान्यवरांनी ज्या प्रकारे सामन्यांची एक अपेक्षा असते, कारण आपण टाइमात आपल्या वेळात वेळ काढून आलोय, आपण टाइम दिला या सामन्यांसाठी, सामन्यामध्ये रंग भरला पाहिजे। पाहायचे 6 चेंडू 14 धावा। चांगला फटका मारण्याचा चेंडू होता, चेंडू निर्धाव गेलाय। पंच मात्र या चेंडूवरती खेळण्याच्या मर्यादेत असलेला चेंडू घोषित करतायत। समीकरण चेंज होते, पुन्हा एकदा 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज। नक्की गोलंदाजीवरती सुद्धा सामना फिरवू शकतो, याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय। फलंदाज मात्र 2 षटकारांनी सामना फिरू शकतात आणि चेसिंग म्हटल्यानंतर फलंदाजावरती असतं, पण कामगिरी चांगली करून घेतलंय प्रसाद पिळणकरने आपल्या गोलंदाजाकडनं। पाहायचा आहे दुसरा चेंडू, उलट्या हाताने चेंडू फेकला होता, जोरदार प्रहार केला होता, चेंडू बराचसा लांब सीमा रेषेच्या बाहेर, मिळेल मोठा फटका, षटकार। मला वाटते राजनभाई नार्वेकर यांना हा मानवंदना देणारा षटकार असेल। आज राजनभाई नार्वेकर या व्यासपीठावरती आहेत आणि गेल्या 3 वर्ष सतत 1 लाखाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी दिलंय आणि हा षटकार आम्ही लाखाचा खेळतोय असा मुंबईचा हा फलंदाज सांगतोय आणि मानवंदना देणारा हा स्टेजवरती षटकार आलाय। नक्की ज्या षटकारांनी म्हटल्याप्रमाणे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय सर, परंतु फलंदाजीने दाखवून दिले की सामना अजून संपलेला नाहीये। ज्या ठिकाणी 14 धावांची गरज होती, 14 धावसंख्येमध्ये 2 षटकार एकेरी 2 धावसंख्या आम्ही जिंकू शकतो, एक मोठा फटका मारून दाखवलंय की येणारे उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असणार आहे। 4 चेंडू 8 धावा। पाहायचंय कशा प्रकारे खेळून काढेल, कशा प्रकारे दबावामध्ये खेळून काढेल हा चेंडू। चेंडू नंबर 3 मैदानामध्ये ट्रॅव्हल होणार। पुन्हा एकदा मोठा फटका आहे, काय होणार? सुंदर अशी झेल पकडले, या झेलची गरज होती किंवा या विकेटची गरज होती म्हणायला हरकत नाही आहे। चांगला असा झेल पकडलाय। नक्कीच एका ठाईकला पाहिलं तर मुंबई संघाचे संघमालक पाहायला मिळतात, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळत तर नावारोहा संघाचे 12 खेळाडू मैदान समारोह कक्षामध्ये पाहायला मिळतात। नक्कीच त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातो, ठिकाणी नक्कीच रोहा संघाचा खेळाडू खुश होतोय, या ठिकाणी नक्कीच षटकार मला त्या संघ मालक खुश झाले। या ठिकाणी चुरशीची लढत मात्र आता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पाहता पाहता समीकरण चेंज होत चाललंय, सामना संपत चाललाय। 3 चेंडू 8 धावा। ज्या ठिकाणी मुंबई संघ षटकार मारल्यानंतर स्पर्धेमध्ये आला होता, ही विकेट गेल्यानंतर पुन्हा थोडासा पिछाडीवरती पडतोय। म्हणजे ज्या ठिकाणी राजकारणामध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीनंतर एखादा पक्ष पिछाडीवरती असतो तर दुसरा पक्ष आघाडीवरती असतो, तसं समीकरण पाहायला मिळतंय। 3 चेंडू 8 धावा हा मात्र महत्त्वाचा चेंडू असेल। ह्या चेंडूवरती मोठा फटका, अन्यथा एकेरी दुहेरी धावसंख्या येणं गरजेचं असेल। चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही, पंच प्लीज आपण आम्हाला सुद्धा सहकार्य करा, जसं टीम मीटिंग घेऊन देऊ नका। आणि जे उर्वरित काही 3 चेंडू आहेत त्या चेंडूवरती 8 धावा आहेत। नक्कीच मनामध्ये काही समीकरण आहे, सामना संपवायचा आहे, फायनलच्या सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष असेल। मान्यवर फायनलचा सामना पाहण्यासाठी बसलेले आहेत, तर निश्चितच ह्या सामन्यासाठी बराचसा टाइम गेलाय। तर 3 चेंडू शेवटचे आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज। 3 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 3 चेंडू। एक महत्त्वाची मॅच, एक महत्त्वाचा मुकाबला, सेमीफायनलचा मुकाबला। लाईव्हच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, AK स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सामना पाहू शकताय। नक्कीच त्याचे सर्व आकाश अविनाश कचरेकर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या दरम्यान झेल झाली आणि नक्कीच एक ऊर्जा म्हणू शकताय किंवा एक ताकद आपल्या संघामध्ये देण्याचं काम हा गोलंदाज आर्यन करून दाखवतोय। या चेंडूवरती सुद्धा विकेट आले। म्हणजे सर, ज्या ठिकाणी ती सामन्याला षटकारांचं हॅट्रिकचं बक्षीस होते, लागू आहे का? विकेट हॅट्रिक होऊ शकते म्हणजे या पुढच्या चेंडूवरती। नक्कीच राजनभाई यांच्याकडनं सुद्धा जे बक्षीस लागवलंय 3 विकेटसाठी म्हणजे हॅट्रिकसाठी, नक्कीच मार्गस्थ आहे। पाहायचं आहे की उर्वरित 2 चेंडू आहेत, पाहायचं आहे 2 चेंडूमध्ये हा पुढचा चेंडू नंबर 5 विकेटसाठी पात्र होईल का? 2 चेंडू 8 धावांची गरज आहे सामना जिंकायला। राजनभाई नार्वेकर यांच्याकडून जर या चेंडूवरती विकेट आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु हा चेंडू 1000 रुपयाचा नसेल तर हा चेंडू असेल लाखाचा सुद्धा असू शकतोय। 2 षटकार जरी आले म्हणून सुद्धा 1000 रुपये या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे राजनभाई। 2 विकेट आल्यामुळे 1000 रुपये या ठिकाणी देणार आहेत असं कबूल केलेलं आहे त्यांनी। त्यामुळे हा चेंडू 1000चा नव्हे तर 1 लाखाचा सुद्धा असू शकतोय। बघा, 2 चेंडू आणि सामना जिंकायला 8 धावेची गरज। नक्कीच सर, प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे मान सन्मान आहे, परंतु आपल्याकडे असलेला देणं ह्या सर्व मोठं एक मन लागतं। आणि खरंच तुम्ही बोलल्याप्रमाणे 1-1 लाखाचं बक्षीस 3 वर्ष देण्यासाठी सुद्धा आणि या सन्मानाच्या मार्फत नक्कीच ह्या खेळाडूचं किंवा ह्या
मान्यवराचं खरंच कौतुक करायची इच्छा असेल, कारण यांच्याच माध्यमातून यांचा थोडासा हातभाराच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. तर मैदानामध्ये समीकरण घडते. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग 8 धावा आपल्याला काढाव्याच लागतील. सर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या साईडनं आपण विचार करायला गेला तर एक थोडासा कठीण सामना पाहायला मिळतोय, परंतु दबाव जर पाहिलं तर दोघांच्या माध्यमातून त्याच चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे हा चेंडू जरी मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये 60-70 रुपयाला जरी मिळत असला तरी पण त्याची आज किंमत लाखाच्या घरात आहे. आणि नक्कीच रोहा की मुंबई नक्कीच बरंचसं अंतर आहे दोन्ही सिटींमध्ये म्हणू शकता किंवा दोन्ही या स्पर्धेच्या मार्जिंगमध्ये. तर नक्की 2 चेंडू 8 धावा, सामन्याला रंग चढतोय. चला पंच लवकरात लवकर 2 चेंडू आणि 8 धावा. या ठिकाणी फिल्डिंग सजवली जातोय. प्रसाद पिलनकरच्या माध्यमातून एक वेगळं व्ह्यू रचना आखलेली आहे. खूप चांगली फिल्डिंग लावला आहे. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात एक्स्ट्रा कव्हर वरती हॅट्रिकचा मानकरी या स्पर्धेतला झालाय. तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक प्राप्त केले. राजनभाई नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा राजनभाई नार्वेकर यांच्या डोळ्याच्या समोरती हे हॅट्रिक त्यांनी लावले. लाजबाब. नक्कीच सामना पाहायला गेला तर आपण टक्केवारीमध्ये 90% सामना रोहा संघ पाहायला मिळतोय, पण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आपण काही म्हणू शकत नाही. काही होऊ शकते. एखादा नो चेंडूवरती मोठा फटका येऊ शकतोय. येणारा 1 चेंडू कंपल्सरी 8 धावा. लक्ष ठेवायचं आहे. पंचांकडे ही आता मोठी जबाबदारी आहे. नो चेंडू असेल, वाईट चेंडू असेल, एखादा नो चेंडू आला, मोठा फटका आला, नो चेंडू खेळायला मिळू शकते. काही घडू शकते. पाहायचंय गोलंदाजावरती जितका दबाव आहे तितकाच फलंदाजावरती आहे. फलंदाज आपल्या नशिबाची वाट पाहत असेल. एखादा नो चेंडू मला भेटला तर माझे संघ मालक त्या षटकाराची वाट बघतात किंवा सामना जिंकायची वाट बघत होते. मी त्यांना खुश करू शकतोय. नक्कीच पाहायचं अजूनही सामना हातातनं गेला असं म्हणू शकत नाही. ह्या चेंडूवरती एक महत्त्वाचा निर्णय लागायचा आहे, कारण आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर नावा रोहा हा संघ एक बलाढ्य संघ आपण पाहिलाय आणि कामगिरी करून सुद्धा दाखवले. 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. 1 चेंडूने 8 धावा. मैदानात जर तुम्ही पूर्ण लक्ष टाकलं तर प्रसाद पिलनकरचं जेवढं वय आहे तेवढ्या वयाचे हे खेळाडू नसतील. बघा संपूर्ण टीम त्यांची आहे. ते अगदी नवीन युवा खेळाडू घेऊन प्रसाद पिलनकरने या मॅचमध्ये फायनल पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. अंतिम चेंडू. या मॅच वरती कब्जा केलाय. हा सामना जिंकलाय प्रसाद पिलनकर आणि नाहवा रोहा या संघाने. वाह, लाजबाब. संपूर्ण मैदानावरती संघाकडे नजर टाकली तर सर्वच्या सर्व खेळाडू अगदी नवीन युवा खेळाडू आहेत आणि त्यांना घेऊन प्रसाद पिलनकर या त्यांच्या संघ नायकाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबई संघाला इथे पराभूत करून नाहवा रोहा संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय. रायगड लिप संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगड लिप. सन्माननीय कल्पेश खवणेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये, राजनभाई नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाच्या नावावरती जातोय. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे आर्यन बोरकर. आर्यन बोरकर या खेळाडूंनी मागील दिवसामध्ये सुद्धा हॅट्रिक मारली होती, म्हणजे 2 हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत. तो म्हणजेच आर्यन बोरकर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला फायनलमध्ये नेऊन ठेवतोय. प्रसाद या नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे आणि त्यानंतर रायगड लिपचा संघनायक पराग खोत आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक होईल त्या ठिकाणी. नाणेफेक करण्यासाठी या व्यासपीठावरती सन्मान्य नितीनजी गोविंद नार्वेकर साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या मंडळाला तब्बल 5000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. मी या दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पराग खोत आणि प्रसाद पिलनकर. अर्थात फायनलचा मॅच असेल रायगड लिफ्ट आणि नावा रोहा या संघा